नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. मुक्ताईनगरमध्ये एकनाथ शिंदेंनी विजयासह बळीराजाला सुखी ठेवण्याचं घातलं मुक्ताईला साकडं. निलेश राणेंचं ठरलं, धनुष्यबाण हाती घेऊन कुडाळ विधानसभा मतदारसंघातून लढणार. नवी मुंबईत भाजपला धक्का, तिकीट नाकारतात संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादी. आणि निवडणुकीपूर्वी अजित पवारांना सुप्रीम दिलासा, घड्याळ चिन्ह गोठवण्याची मागणी कोर्टाने फेटाळली. आता पाहूयात सविस्तर वृत्त. विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा जळगाव जिल्हा दौरा करत एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये महायुतीचा पहिला मेळावा घेतला. पालकमंत्री गुलाबराव पाटील, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, मुक्ताईनगरचे अपक्ष तथा शिवसेनेचे सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते. मेळावा संपल्यानंतर शिंदेंनी आदिशक्ती मुक्ताई मातेचं दर्शन घेत मुक्ताईची महाआरती केली. युतीचा विजय होऊ दे, बळीराजाला महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेव अशा शब्दात शिंदेंनी मुक्ताईला साकडं घातलंय. भाई मुक्ताईला काय साकडं घातलंय आज? भाई मुक्ताईला काय साकडं घातलंय? बाबा माझ्या बळीराजाला सुखी ठेव, सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी ठेव, या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य गोर गरीब लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे, हेच आहे मुक्ताई साकडं. दुसरं काय? आणि या राज्याचा उत्कर्ष होऊ दे, या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना दिलासा भरपाई तर आपण देणार आणि शेतकऱ्यांच्या मागे उभं राहू दे. आणि एकच सांगतो की गेल्या 2-2.25 वर्षामध्ये एवढे प्रकल्प आपण केले, उद्योग आणले, कल्याणकारी योजना केल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या त्या योजना एवढ्या केल्या की या कामाची तुलना महाविकास आघाडीचे 2.5 वर्ष आणि 2-2.25 वर्ष महायुतीचे. आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये जनता या कामाची पोचपावती दिल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा महायुतीचं सरकार आई मुक्ताईच्या मनसेने चंद्रकांत पाटलांची उमेदवारी जाहीर केली, काय सांगणार? मनसेने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला, मनसेने पाठिंबा जाहीर केलाय, पण ते मनसेने पाठिंबा जाहीर केलाय. भाई काय सांगणार? भाई मनसेने स्वागत. मुख्यमंत्री स्वतः विसरले असतील की त्यांचा मुलगा सुद्धा सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आलाय. मुख्यमंत्र्यांच्या घरातच घराणेशाही असल्यामुळे त्यांना दुसऱ्यावर घराणेशाहीचा आरोप करण्याचा अधिकार नाही अशा शब्दात शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलंय. मुक्ताईनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेमध्ये प्रत्येकाच्या भाषणामध्ये संभ्रम असल्याची टीकाही माध्यमांशी बोलताना खडसेंनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री महोदय स्वतः विसरले असतील की त्यांचा मुलगा पण सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आलेला आहे. त्यांनाही राजकीय वारसा घेऊनच ते आज राजकारणात काम करत आहेत. ते खेदजनक मला म्हणावं लागेल. जिथे स्वतः त्यांच्याच इथे घराणेशाही फोफावते, त्यांच्याच पक्षामध्ये घराणेशाहीवरती काम केलं जात आहे, तेव्हा ते दुसऱ्यांवरती आरोप करण्याचा त्यांना तरी अधिकार नाही. याच करता मुख्यमंत्र्यांनी जी आहे या ठिकाणी चंद्रकांत पाटलांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. आपण सुद्धा राष्ट्रवादी केली कुठे सांगितलं नाही, कुठल्या चिन्हाकडून प्रवेश केला जाणार. गेल्या 40 ते 50 वर्षांपासून मला एवढंच कळत आहे की संपूर्ण जे काय त्यांच्या काही लोकांची भाषणं मी बघितली, एकानेही असं वक्तव्य केलं नाही की कुठल्या चिन्हाला मतदान करावं. म्हणजे प्रत्येकाच्या भाषणामध्ये संभ्रम होता. कोणत्या चिन्हावरती निवडणूक लढवली जाणार आहे या बाबतीमध्ये संभ्रम होता. एक वाक्यता कुठेही दिसली नाही. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर भाजपला नवी मुंबईत पहिला धक्का बसला. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारण्यात आलेल्या माजी आमदार संदीप नाईक यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केलाय. त्यांना बेलापूरमधून तिकीट मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगरच्या दौऱ्यात मी मुक्ताईनगरसाठी 5,000 कोटी रुपये निधी दिल्याचे सांगितलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे. मुक्ताईनगर तालुक्यात 5,000 कोटीची विकास कामं कुठे आहेत हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून द्यावं असा गंभीर आरोप खडसे यांनी माध्यमांशी बोलताना केलाय. कधी ही योजना बंद होईल असा प्रचार केला नाही. आपल्या राजकीय सोयीसाठी माननीय मुख्यमंत्री अशा स्वरूपाचा स्वतःहून प्रचार करायला लागले. ज्या योजना सुरू होतात त्या योजना सुरू राहतात. परंतु माझं म्हणणं आहे की या सरकारच्या ठेकऱ्यामध्ये आज पैसा नाही आहे. हे सरकार दिवाळखोर आहे. 8 लाख कोटीचं कर्ज या सरकारवर आहे.
आणखी कर्ज काढा, आणखी योजना वाढवा, पण माझ्या शेतकऱ्याला मालाला भाव द्या, महागाई कमी करा, हा आमचा मुख्य मुद्दा आहे. लाडकी बहीणना आमचा आक्षेप नाही. आमचा आक्षेप वाढत्या महागाईला आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही याच्यासाठी आहे. या राज्यामध्ये जे कायदा सुव्यवस्था ती बिघडली. जळगावच्या चोपडा मतदारसंघातून अद्याप कोणत्याही पक्षाची उमेदवारी जाहीर झालेली नाही. युती आणि आघाडीत जागांसाठी रस्सीखेच होत असून उमेदवार जाहीर न केल्याने मतदार संभ्रमात पडलेत. कोणताही राजकीय पक्ष बंडखोरीचा फटका बसू नये म्हणून सावधगिरीने पाऊल उचलत आहे. या मतदारसंघाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी. अखेर चोपडा विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल जरी वाजला असेल, परंतु अद्याप कोणत्याच पक्षाकडनं उमेदवारी कोणाची डिक्लेअर झालेली दिसत नाहीत. या मतदारसंघात शिवसेनेचं प्राबल्य जरी असलं, परंतु मागच्या वेळेस शिंदे गटाने वेगळी चूल मांडल्यामुळे या शिवसेनेमध्ये दोन उभे फूट पडलेले आपल्याला या वयास पाहायस मिळत आहेत. राष्ट्रवादीचा विचार जर केला तर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा दोन गट पडल्यामुळे एकीकडे शरदचंद्र पवार गट व दुसरीकडे अजित पवार गट हे समोरासमोर या वयास निवडणूक लढता की काय असंच चित्र यावेळेस पाहायला मिळत आहेत. खरं जर पाहायला गेलं तर विद्यमान आमदार या शिंदे गटाचे असून देखील त्यांनी तालुक्यामध्ये बऱ्याच विकास कामं करताना आपल्याला या निमित्ताने आपण पाहू शकतो. वास्तविक जर पाहायला गेलं तर तुतारी ज्या आपल्या शरदचंद्र पवार गटाकडनं जे तुतारीचं चिन्ह आहे त्या चिन्हाकडून उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे देखील अद्यापपर्यंत कोणाच्याही नाव फायनल झालेलं दिसत नाहीत. इच्छुकांची भावगर्दी वाढल्यामुळे बंडखोरीचा परिणाम यानिमित्त होऊ शकतो की काय अशी धाकधूक स्थानिक नेत्यांना पडलेली दिसत आहेत. वास्तविक जर पाहायला गेलं तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं जरी चित्र समोरासमोर उभं राहिलं तरी इतरही काही अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावच्या तयारीत या निमित्ताने दिसतील की काय असंच प्रश्नचिन्ह पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट आत्माराम पाटील, न्यूज अनकट, चोपडा. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कोकणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी खासदार निलेश राणे हे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून कुडाळ विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढणार आहेत. याबाबत राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळालाय. विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या पक्षाचे घड्याळ हे चिन्ह गोठवण्याची मागणी कोर्टाने अमान्य केल्याने आता विधानसभा निवडणुकीतही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवू शकणार आहेत.
सीआरपीएफच्या दिल्लीसह देशभरातील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील सर्व सीआरपीएफ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल सोमवारी रात्री देशातील अनेक शाळांना आला असून तपासणीनंतर शाळांमध्ये काहीही आढळून आलेले नाही. मेल पाठवणाऱ्याने आज सकाळी 11 वाजेपर्यंत सीआरपीएफच्या सर्व शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी आणि नीरा भीमा साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 200 रुपयाचा हप्ता जाहीर करण्यात आलाय. यासोबतच कर्मचाऱ्यांसाठी एक पगार बोनसची देखील घोषणा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी कारखान्याच्या बैठकीदरम्यान केली आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाने आणि सगळ्याच संबंधित लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे की यावेळेस शेतकऱ्यांना दिवाळीसाठी 200 रुपयाचा हप्ता आमच्या कारखान्याने घोषित केलेला आहे. त्याच्यानंतर कामगारांचा जो पगार आहे, पूर्णपणे कामगारांचा पगार कारखान्याचा रेग्युलराइज ऑलरेडी आहे. त्याच्यानंतर बोनस हा दिवाळीच्या साधारण 5 ते 6 दिवस आधी कर्मचाऱ्यांना एक पगार बोनस हा पण आमच्या कारखान्याने कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने घोषित केलेला आहे. त्याच्यामुळं जे काय कुठल्या गोष्टीची जी काय गैरसमज निर्माण केला जातो, खास करून पगाराच्या बाबतीमध्ये, तर मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक महिन्याचा पगार हा रेग्युलर पहिल्या दिवसापासून आहे. पण कुठेतरी ह्या गोष्टीचा एक मुद्दा करून गावागावी जाऊन एक बदनामी कारखान्याची केली जाते. तर मला जे बदनामी करणारी जी काय कारस्थान जे काय आहे केलं गेलेलं आहे, त्यांना एवढंच सांगायचं आहे की अशा चुकीच्या गोष्टी तुम्ही करू नका. शेवटी ही संस्था शेतकऱ्याची आहे, ही संस्था ह्या तालुक्याच्या गोरगरीब जनतेची आहे आणि नेहमीच या दोन्ही संस्थेनी अर्थकारण ह्या तालुक्याचं चांगल्या पद्धतीने हाताळलेलं आहे. मागील काळात राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत धान खरेदी केंद्राच्या विविध समस्यांवर चर्चा करून त्या निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र त्याची पूर्तता न झाल्यामुळे जिल्ह्यातील धान खरेदी संस्था अडचणीत आल्या. त्यामुळे शासनाने समस्या तात्काळ निकाली काढाव्या, अन्यथा धान खरेदी प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा भंडारा धान खरेदी संघाचे अध्यक्ष डॉक्टर नेपाल रंगारी यांनी पत्रकार परिषदेतून दिलाय. अनेक वर्षापासून धान खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे, परंतु जे केंद्र चालक आहेत, संस्था चालक आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. माननीय पणन मंत्री छगनजी भुजबळ यांनी 1 नोव्हेंबर 2023ला सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये माननीय प्रफुल्ल पटेल होते, परिणय फुके होते, विजयकुमार गावित होते. ह्या सर्वांच्या साक्षीने त्यांनी सांगितलं की तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या तुमच्या समस्या 1 महिन्यात आम्ही निकाली काढू. त्यावेळेस आम्ही धान खरेदी केंद्रावर बहिष्कार टाकला होता की आम्ही धान खरेदी करणार नाही, जोपर्यंत आमच्या समस्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही धान खरेदी करणार नाही. परंतु छगन भुजबळांनी हमी दिली की आम्ही तुमच्या ज्या समस्या आहेत त्या तुमच्या समस्या पूर्ण करू 1 महिन्यात, आणि म्हणून आम्ही खरेदी सुरू केली. परंतु आत्तापर्यंत 2024 सुरू आहे, तरी पण अजूनपर्यंत आमच्या समस्या पूर्ण झाल्या नाही. आणि ह्या ज्या समस्या जर पूर्ण झाल्या नाही तर आता BML जे आहे, जे पोर्टल आहे, त्या पोर्टलला ऑनलाईन करण्याचा, म्हणजे शेतकऱ्यांचे जे सातबारे आहेत ते सातबारे ऑनलाईन करण्याचं काम फेडरेशननी दिलेलं आहे आणि खरेदी करण्याचं कामसुद्धा फेडरेशननी त्या पोर्टलवरून दिलेलं आहे. जर आमच्या ज्या समस्या आहेत त्या आमच्या समस्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही धान खरेदी करणार नाही आणि शेतकऱ्यांचे जे सातबारे आहेत ते सातबारे सुद्धा ऑनलाईन करणार नाही. जालना शहरातील मधुबन कॉलनीत राहणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन 2 वर्ष अत्याचार करणाऱ्या नराधमास कदीम जालना पोलिसांनी जेरबंद केलंय. सदर आरोपी या तरुणीच्या घरी भाडेकरू म्हणून राहायला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कदीम जालना पोलीस करीत आहेत. वेळ झाली या बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. शिवसेना शिंदे गटाच्या उपनेते पदावर आमदार नरेंद्र भोंडेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून पक्ष नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्ती जाहीर केली आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या 6 जिल्ह्याचे समन्वय करून पक्षाचे काम वाढवण्याची जबाबदारी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर सोपवण्यात आली असून या नियुक्तीनंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. देशातील इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष राहिलेल्या शेतकरी कामगार पक्षाने विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज अलिबागेत भव्य सभा पार पडणार आहे. त्यात शेकापच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे शेकापचे शिलेदार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पक्षाने मला तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्याबद्दल मी पक्षाचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया बदनापूर विधानसभेचे विद्यमान आमदार नारायण कुचे यांनी दिली आहे. ही विधानसभा निवडणूक मी विकासाच्या मुद्द्यावर लढणार असून राखीव मतदारसंघात उमेदवार न देण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटलांनी घेतल्याने मी त्यांचं अभिनंदन करतो, असं देखील कुचे म्हणाले. सर, मला काय सांगणार, काय पहिली प्रतिक्रिया तुम्हाला पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे? मी प्रथम भारतीय जनता पार्टी सर्व नेत्याचं मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. मला तिसऱ्यांदा या बदनापूर अंबड विधानसभेची उमेदवारी देऊन माझ्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. तुमच्या पुढे महाविकास आघाडीचे जे काही नेते आहेत त्यांचं देखील आव्हान असणार आहे, त्याला तुम्ही क्ष कसं देणार आहात? मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार. मी 10 वर्षात काय कामं केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी ज्या ज्या योजना आणल्या, लाडकी बहिणीसारखी योजना, शहराच्या विकासासाठी, ग्रामीण भागातील विकासासाठी, या विकासाच्या आणि योजनेच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढणार आणि लोक आमच्यावर विश्वास ठेवून मतं देणार आणि मला विजयी करणार, हे माझा विश्वास आहे. गेल्या निवडणुकीत तुम्ही काँग्रेसचे उमेदवार असलेले बबलू चौधरी यांचा 18,000 मतांच्या लीडने पराभव केला होता. केंद्राचं टार्गेट कसं आहे? यावेळेस ते 40,000 पडते. मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार तुमच्यावर आरोप केलेले आहे, तुमच्यावर टीका केलेली आहे. मनोज जरांगे पाटलांनी माझ्यावर कुठलेही आरोप केले नाही. त्याच्यामुळं मनोज जरांगे पाटलाचं तर मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी SC आणि STच्या ठिकाणावर उमेदवार दिला नाही. तो आमच्यासाठी खूप चांगला गोष्ट आहे आणि त्यांनी सांगितलं जो चांगलं काम करीन त्याच्या पाठीशी आम्ही उभा राहू. मी 50 वेळेस शिष्टमंडळमध्ये गेलो, कमीत कमी 50-60 वेळेस मी त्यांना भेटलो. आत्ताच नाही, ते गेली 10 वर्षापासून उपोषण करतात, तेव्हापासून मी त्यांच्याकडे जातो येतो. त्याच्यामुळे तेही मला पाठिंबा देतील. मी चांगला उमेदवार म्हणून माझ्या पाठीशी उभा राहतील, हा मला आत्मविश्वास त्यांच्यावर. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत फसवे असून मागच्या 2.5 वर्षात आम्ही महायुतीत असूनही पालकमंत्र्यांनी RPIला दुजाभाव देत सत्तेतील वाटा दिला नाही, असा गंभीर आरोप RPI आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी केलाय. आम्ही महायुतीवर नाराज असल्याचं सांगत रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि पेण मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा गायकवाडांनी केली आहे. वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.